बातमी येते सर्वसामान्यांच्या दृष्टीने झालेल्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणांची। राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आज पार पडली। मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेमध्ये थेट 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तसंच पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिब्बेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे। याशिवाय पुणे लोणावळा या रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। तर कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय कोणते झाले आहेत नजर टाकूया। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यामध्ये 1000ची वाढ करण्यात आली आहे। तर लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी आता 2500 रुपये मिळतील। ठाणे वर्तुळाकार मेट्रो पुण्यातील मेट्रो मार्गिका 2 मार्गिका 4 नागपूर मेट्रोच्या टप्पा 2च्या कर्जाला मान्यता देण्यात आली आहे। तर मुंबईतील आणिक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका 11 या प्रकल्पाला मान्यता मिळाली। अनुसूचित जमातीतील 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ही लागू झाली आहे। तर एमयूटीपी आणि एमयूटीपी 3A प्रकल्पातील लोकल गाड्यांच्या खरेदीला मान्यता मिळाली। पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिब्बेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली। तर ठाणे नवी मुंबई विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग हा करण्यात येणार आहे। याखेरीज नागपूर शहराभोवती आउटर रिंग रोड आणि 4 वाहतूक बेटांचीही निर्मिती होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले। वर्षा निवासस्थानातील गणपतीसह त्यांनी दर्शन